नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आज आपण नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढले, मेरिट लिहिणार, नियुक्त्या कधी भेटणार, त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहोत। कट ऑफ कितीपर्यंत असणार, कशा प्रकारे लागणार, त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। विद्यार्थी मित्रो, नॉर्मलायझेशन झालेलं असून उमेदवारांना खूप जास्त मार्क आहेत। नॉर्मलायझेशनमध्ये 8 ते 9 मार्क वाढल्यामुळे उमेदवारांचे मार्क खूप हाय झाले आहेत आणि त्यामुळे मेरिटसुद्धा खूप हाय जाणार आहेत। यापूर्वी जे सगळ्यांनी अंदाज बांधले होते ते सगळे अंदाज आता फेल जाणार असून मेरिट हे कमीत कमी 160+ म्हणजे 160च्या पुढेच मेरिट जाणार आहेत। विद्यार्थी मित्र, आणि गट क आणि ड भरती परीक्षेचा मेरिट लिस्ट येत्या 2 ते 4 दिवसामध्ये शासन जाहीर करू शकतो। आली तर उद्या येऊ शकते किंवा परवा येऊ शकते। तर विद्यार्थी मित्र, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा आहे तिथे फॉर्मसुद्धा जास्त आलेले आहे, त्यामुळे जागेच्या तुलनेमध्ये तिथले मेरिटसुद्धा त्याप्रमाणे लागणार आहेत। जिथे ओपनच्या जागा सर्वाधिक आहे विद्यार्थी मित्र, तिथं कॅटेगरीचं मेरिट कमी लागेल, परंतु जिथं कॅटेगरीच्या जागा ओपनच्या जागेच्या सर्वसामान्य आहेत, सारख्या आहेत जवळपास, तिथे कॅटेगरीचे मेरिटसुद्धा हाय जाणार आहेत। विद्यार्थी मित्र, ही गोष्ट तुम्ही नोट करून घ्या। सगळ्या गोष्टी सगळ्या भरती परीक्षेमध्ये होईल तेच होत असतं। जिथे कॅटेगरीच्या जागा कमी आणि ओपनच्या जागा जास्त असतात तिथे कॅटेगरीचं मेरिट कमी लागतं, कारण की टॉपर मुलं हे सगळे ओपनच्या जागेमध्ये जाऊन बसतात। मग ते कॅटेगरीचा असो किंवा कोणत्याही असो, त्यांनी चांगले मार्क घेतले तर तो ओपनचं मेरिट खातो व कॅटेगरीच्या जागा तशाच रिकाम्या राहतात। त्यामुळे विद्यार्थी मित्र, यावर्षी गट डचं मेरिटसुद्धा खूप जास्त लागणार आहेत। त्यामुळं विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांना 80 प्रश्न बरोबर आले आहेत, मग त्याची नॉर्मलायझेशन होऊन जरी 80च्या वरती गेला असेल त्या उमेदवाराला संधी आहेत, त्याचं काम होण्याची शक्यता आहे। परंतु विद्यार्थी मित्र, ज्या उमेदवाराला 80पेक्षा कमी मार्क आहे त्याचे चान्स खूप कमी आहे, कारण की जागेच्या तुलनेमध्ये उमेदवारांना जास्त मार्क निघालेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टी घडू शकतात, कारण की जागा आहेत 3200 आणि जवळजवळ 4000पर्यंत उमेदवारांना 160+ मार्क आहे। त्यामुळं विद्यार्थी मित्र, 160च्या पुढे जाणार आहेत मेरिट। जशी पण काही मेरिट संदर्भात अपडेट येईल त्यावर आपण व्हिडिओ बनवू। शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला, तुमचे खूप खूप विशेष आभार आहे विद्यार्थी मित्र। होता अशा प्रकारे सर्व मेरिट जाणार आहेत आणि कॅटेगरीचं मेरिट हे सुद्धा यावर्षी जास्तच लागणार आहे, कारण की ओपनच्या जागा जर जास्त असल्या तर मेरिटवर परिणाम होतो, नाहीतर कोणत्याही मेरिटवर सर्वसामान्य साधारण मेरिट हे लागत असतं। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती अपडेट होती। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, आभारीत।